धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण आता धाराशिवच्या बायपास चौकावरती आहोत आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सगळा सुखसुखाट आपल्याला पाहायला मिळतोय। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही गमछा बांधणे किंवा काही पर्यायी जे आहेत उपकरणं ते वापरत आहेत। मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं जे तापमान आहे ते तापमान आरोग्याला कुठेतरी हानिकारक होतंय का अशी परिस्थिती पाहायला मिळते। गेली 8 दिवसापासून जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते। पाण्याची पातळी जी आहे ती जिल्ह्यातली झपाट्याने कमी झालेली आहे। आरोग्य विभाग सुद्धा अलर्ट झालेला आहे। प्रत्येक नागरिकाला आरोग्य विभाग आवाहन करतोय की उन्हापासून सावध राहा, 4च्या नंतरच घराच्या बाहेर पडा, काही कामं असतील तर सकाळच्या सत्रात करा। मात्र उष्णता जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। एकंदरीतच आज जर पाहिलं तर आपण 1:30च्या सुमारास आपण या ठिकाणी आहोत आणि उष्णता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। आपल्या बरोबर काही या ठिकाणचे नागरिक सुद्धा आहेत। भैया ऊन किती ऊन आहे? उष्णता काय म्हणते? ऊन आहे का नाही? ऊन आहे ना, भरपूर आहे। उष्णतेची लाट चालू आहे, तुम्ही बाहेर फिरताय? होय। कामाच्या निमित्तानं बाहेर फिरावंच लागणार आहे। कामाच्या निमित्तानं काळजी घेणं गरजेचं आहे। आरोग्य विभागानं आवाहन देखील केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे 45 ते 55 डिग्री सेल्सिअस। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आरोग्य विभागाने प्रत्येक नागरिकांना आवाहन केलं आहे की उन्हापासून संरक्षण स्वतःच करा। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।